पालकांच्या पाठीमागं काय एवढाच उद्योग आहे का? विद्यार्थी, त्याचं शिक्षण, त्यांच्या पाठीमागं किती उद्योग आहेत? ग्रामपंचायत, सोसायटी, आता विधानसभा. आणि मग या सगळ्यातून वेळ मिळाला की मग आपण मुलाला विचारणार, यंदा कितवीला आहे? पण पाचोऱ्यामध्ये अमोलजी असतील, तात्यासाहेब असतील, यांनी जे एक शैक्षणिक वातावरण निर्माण केलं. मला अमोलजी सांगत होते की शाळेमध्ये ॲडमिशनला रांग असते. 60-60 विद्यार्थ्यांच्या ऐवजी 100-100 विद्यार्थ्यांना तुकडीमध्ये प्रवेश द्यावा लागतो. पाचोऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये तात्यासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे शैक्षणिक वातावरण निर्माण केलं ते खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं पाहिजे, शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. असा हट्ट राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या लोकांनी धरायला हवा. आपल्याकडे विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. गाव पातळीवरती विकासाची संकल्पना कोणती आपली? सगळे रस्ते सिमेंटचे झाले पाहिजे. भलं कोणाला चालता नाही आलं तरी चालेल. काय परिस्थिती आहे गावात? रस्ता सिमेंटचा आहे, पण त्यातल्या निम्म्यांना संध्याकाळी नीट 7 नंतर चालता येत नाही. उपयोग आहे का? रस्ता सुधरेल, पण त्यावरचं आमचं चालणं सुधारणार आहे का? विकासाची संकल्पना म्हणजे फक्त रस्ते, गटार योजना, ग्रामपंचायतची इमारत, सोसायटीची इमारत, केवळ आणि केवळ इमारती आणि इन्फ्रास्ट्रक्चर यात आपण विकास मोजतो. एखाद्या गावाचा विकास किती झाला? इथं 5 कोटी रुपये गावामध्ये निधी आला. मी म्हणेल हे ठीक आहे. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत का? तर निश्चित आहेत. ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. रस्ते झाले पाहिजेत, गटारी झाल्या पाहिजेत, इमारती झाल्या पाहिजेत. पण या सगळ्याच्या बरोबरीनं सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित असणारी एक महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे शिक्षण. येणाऱ्या पिढ्यांना चांगलं शिक्षण, चांगला संस्कार आपल्याला देता येईल का? त्यासाठी अपेक्षित असणाऱ्या शैक्षणिक सुविधा त्या मुलांपर्यंत नेऊन पोचवता येतील का? यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि ती भूमिका केवळ एखाद्या राजकीय व्यक्तीची, केवळ एखाद्या शैक्षणिक संस्थेची किंवा प्रशासनामध्ये काम करणारे विस्तार अधिकारी असतील, शिक्षणाधिकारी, केवळ ह्या यंत्रणेची ती गोष्ट नाही आहे. पालक, विद्यार्थी, समाज, आपल्या सगळ्यांना सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आणि म्हणून ते सामूहिक प्रयत्न आपल्याकडनं होणार आहेत का, याचं चिंतन करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. आज मला सांगा, आपल्याला जर आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण सोडून दुसरा कोणता पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे? आज आपण सगळेजण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. इथं बसलेले पालक सगळेजण आपण सामान्य कुटुंबातले आहोत. आपल्याला आपली सामाजिक परिस्थिती बदलायची, आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती बदलायची. काय ऑप्शन आहेत आता तुमच्या माझ्या समोर? प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा आहे की माझं पोराचं भविष्य चांगलं असावं. कशानं बदलणार आहे ते भविष्य? वर्तमानपत्रातलं राशी भविष्य वाचून भविष्य बदलणार नाही किंवा ते ठरवताही येणार नाही. आम्हाला जर आमच्या पोरांचं भविष्य ठरवायचं असेल तर आम्ही त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भानं थोडंसं गंभीर आहोत का? गांभीर्यानं आम्ही आमच्या पोरांच्या शिक्षणाकडे बघतो का? हा प्रश्न या पालक सभेच्या निमित्तानं तुम्ही स्वतःला विचारा. आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. संस्थेचे अध्यक्ष आहेत, संस्थेचे पदाधिकारी आहेत, अमोलदादा आहेत, इथं सगळे शिक्षक आहेत, काही प्रमाणावरती विद्यार्थी आहेत, पालक आहेत. आपण सगळेजण आज एकत्र जमलोय. मी तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेलो नाहीये. तुम्ही हे असं करा म्हणजे असं होईल, तुम्ही ते तसं करून बघा म्हणजे तसं होईल. मी काही सांगायला आलेलो नाहीये. मला फक्त इतकीच विनंती करायची आहे
की या सभेच्या निमित्तानं आपण थोडंसं चिंतन करू. या सभेच्या निमित्तानं आपण स्वतःच्या मनात डोकावून बघू. या सभेच्या निमित्तानं आपण काही प्रश्न स्वतःला विचारू आणि ठरवूयात की आम्ही आमच्या पाल्याचं भविष्य नेमकं काय बघतोय. स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची ही एक अचूक वेळ आहे. या निमित्तानं मला हेही सांगायचं आहे, अंधानुकरण करू नका. कुणीतरी सांगितलंय आता इंजिनिअरिंगचं अमुक अमुक गोष्टीकडे जा म्हणजे पोराचं करिअर होईल. मग आम्ही चिकित्सा करायची नाही, आम्ही चांगलं वाईट ठरवायचं नाही. कुणीतरी सांगितलंय म्हणून आम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं. कुणी सांगितलं आता इंजिनिअरिंगचं काय खरं नाही, मेडिकलला जा. मग आम्ही पोराच्या मागं हंटर घेऊन उभं राहायचं, तू मेडिकललाच गेलं पाहिजे. अंधानुकरण करू नका. ही बसलेली सगळी पोरं आहेत ना, ही सगळी एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे विकनेस वेगळे आहेत, आजूबाजूच्या संधी वेगळ्या असतील. आपण तारतम्यानं याचा मेळ घालता येईल का, ही भूमिका शिक्षकांची, पालकांची, आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मला एक गोष्ट नमूद करायची आहे, अंधानुकरण करायचं नाही. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं, उजवा. ही 4 बोटं दिसत आहेत का माझी मागं दारात उभे? तुम्हाला 4 बोटं दिसत आहेत का? ही 4 बोटं सगळ्यांनी हनवटीला लावा. तुमच्याकडे पाचोऱ्यात हनवटीला कपाळ म्हणतात का? ताई तुम्ही कपाळाला का हात लावला? तुम्ही लावला म्हणून. आणि आता मी काय सांगितलं होतं, अंधानुकरण करायचं. वर्षानुवर्षे हेच चाललंय. एक काळ होता डीएडचा, शिंदे सर. डीएडला जर नंबर लागला, डीएड वाले किती जण आहेत? काय हवा होती डीएड वाल्यांची. 12वी नंतर डीएडला जर नंबर लागला, ते पालक विद्यार्थी असे हवेत असायचे. आणि त्यातल्या त्या दोघं नवरा बायको जर शाळेवर रुजू झाले, त्यांनी परत मागं वळून बघायचं नाही. आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा, इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. कोविड नंतर प्रत्येक आईबापाला वाटायला लागलंय पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे. त्याला बायोमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला मॅथमॅटिक्स आवडतंय, त्याला फिजिक्स आवडतंय. पण आईबाप हंटर घेऊन उभे आहेत, मेडिकलला जा, त्याच्याशिवाय करिअर नाही. बरं, त्यांच्या मनात पक्क आहे, त्यांना वाटतंय पोरानं MBBS केलं पाहिजे. मग त्याला पोरगी MBBS झालेली बघून द्यायची, दोघांनी मिळून काहीतरी हॉस्पिटल टाकायचं आणि मग नंतर मेहुण्याला मेडिकल टाकून द्यायचं. तुमच्याकडे कसं आहे, मेहुण्यालाच देतात ना? तो अलिखित नियम आहे, मेडिकल मेहुण्यालाच द्यावं लागतं. हे ठरवून घेतलंय. आणि या समीकरणांमध्ये आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला अडकून टाकलंय. लक्षात घ्या, उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक प्राथमिक टप्पा आहे. आपण जर त्या टप्प्यापाशी जर अडकून राहिलो तर आपण शिक्षणाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, शिक्षणाचं जे व्यापक ध्येय आहे, त्या ध्येयपूर्तीकडे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या पालकांना, उदरनिर्वाह, नोकरी हा प्राथमिक टप्पा आहे शिक्षणातला. तो आत्मसात करण्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही जरूर आत्मसात करा. त्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र जरूर मुलांनी अवगत करावी. पण केवळ उदरनिर्वाह म्हणजे शिक्षणाचं अंतिम ध्येय नाही. रस्त्याची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाही, आपण तर माणसं आहोत. शिक्षणातनं आमच्या मुलांचं जगणं समृद्ध होईल का? शिक्षणानं आमच्या मुलांचं जगणं सुंदर होईल का? त्यांना समाज कळेल का? समाजातले प्रश्न कळतील का? समाजातल्या प्रश्नांची उकल मिळवण्यासाठी त्यांची धडपड असेल का? आणि मुळात त्या पोरांचं ज्ञान समाजाभिमुख असेल का? यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून
ठरवा तुम्ही तुमच्या मुलांना कोणती दिशा दाखवायची. तुमच्या शिक्षणाला, तुमच्या कष्टाला योग्य दिशा नसेल तर आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्ही 24 तास कष्ट करा, पण त्या कष्टांना जर दिशा नसेल तर, कष्टांना दिशा नसेल तर कष्ट फळाला येत नाही. मी असंच एका कार्यक्रमात सांगितलं, खूप कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. 2-4 तरुण पोरांनी इतकं मनावर घेतलं. म्हटलं आत्ता सरांनी व्याख्यानामध्ये सांगितलंय, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. त्याचा बाहेर पडला, घरी चाललाच होता, एका घराला आग लागलेली बघितली. त्याच्या डोक्यात एकच, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. गाडी बाजूला लावली ना आगीमध्ये शिरला. दिसेल त्याला उचलायचं आगीतनं आणि रस्त्यावर आणून ठेवायचं. स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि आगीतनं 10-12 माणसं अशी रस्त्यावर आणून ठेवली. हा त्या आगीतनं बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली. हे पोलिसांना ओरडून सांगतोय, अहो मी स्वतःच्या जीवाची बाजी लावली, आगीत शिरलो, 10 माणसं मी बाहेर आणून ठेवली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हटले, तुला अक्कल आहे का? जी माणसं तू आगीतनं बाहेर आणत होता ती सगळी अग्निशामक दलाची होती. ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर आणत होता. तुमच्या कष्टांना जर दिशा नसेल तर ते कष्ट उपयोगाचे नाही. आपली मुलं कोणत्या दिशेनं चालली आहेत ही दिशा ठरवणं, नव्हे किमान चांगलं वाईट काय आहे ही विवेक बुद्धी पोरांची जागृत राहावी यासाठी प्रयत्न करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आणि म्हणून पहिल्यांदाच मला आपल्याला सांगायचंय, कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. शोधा तुमच्या पोरांमध्ये काय चांगलं आहे. आता AI चा जमाना आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ENTC. ट्रेंड बदलत आहेत तसे आपण बदलतोय. बदल हा निसर्गाचा नियम आहे. मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला बदलावं लागेल तर तुम्ही टिकू शकाल. पण हे बदल करत असताना, हे बदल स्वीकारत असताना आम्ही आमच्या लेकरांच्या स्ट्रेंथ विकनेस सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. त्या जर बघितल्या नाहीत तरीही आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. म्हणून पालक म्हणून तुम्ही तुमच्या पोरांसोबत बोललं पाहिजे, कधीतरी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आज पालक सभेला एकत्र आलात, घरी पोरगं आल्याबरोबर 5 मिनिट त्यानं दप्तर ठेवलं, हातपाय धुतले, टिफिन वगैरे संपला का वगैरे वगैरे हे सगळे प्रश्न झाले की मग जरा 10 मिनिट पोराला जवळ घ्या. आज वर्गात काय शिकवलं बघू बरं, तुझी वही मला, वर्गपाठात काय लिहिलंय, गृहपाठ काय सांगितलाय. कधीतरी पोरांच्या वह्या बघा, कधीतरी पोरांचं दप्तर चेक करा. किती दिवस झालेत आठवून बघा बरं, पोराची बॅग चेक केलेली. चेक करून बघा, मग गंमत कळते. पोरांचं भविष्य साठलंय त्या बॅगमध्ये. आणि वर्गपाठाच्या पुढची पानं नका बघू, वर्गपाठांच्या वह्यांची मागची पानं चेक करा, शेवटची 2-3. काय गंमत असते मागच्या पानांमध्ये. पोरींनी रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा गिरवलेली असतात. या पोरांचं जगणं सापडतं ते मागच्या पानांमध्ये. कधीतरी पोरीला जवळ घ्या, तिला विचारा, तुला कोणता विषय सोपा वाटतो, कोणता तुला अवघड जातो. मला माहीत आहे, कदाचित आई म्हणून एखादा प्रश्न जर तिला विचारायला गेले, मला नाही समजणार हे गणित कसं सोडवायचं, मला नाही केमिस्ट्रीतली एखादी ॲक्शन रिॲक्शन कळणार, नाही मला फिजिक्समधला लॉ एखादा माहीत. पण लेकरांना कळेल की माझी आई मला विचारते, माझे वडील मला विचारतायत, माझ्या आई वडील माझ्या शिक्षणाच्या बाबतीत थोडासा गांभीर्यानं विचार करतायत. ही सवय तर लागू देत. ही सवय लागण्यासाठी घरामध्ये किमान आज संस्थेमध्ये पालकांचे, शिक्षकांचे, संस्था चालकांचे ऋणानुबंध व्हावेत, एकमेकांमध्ये संवाद व्हावा म्हणून हा सामूहिक कार्यक्रम आहे. तसं कुटुंबामध्ये कधीतरी शिक्षणाच्या संदर्भानं आपण एकत्र आलोय, पोराच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भानं काही वेगळी पावलं उचललीत. आता मला साहेब सांगत होते, अमोल दादा 3 वर्षाचा होता तेव्हा मी त्याला तिकडे कुठे देवळालीला पाठवलं होतं कॅम्पला. पालक म्हणून आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की नाही, मी माझ्या पोराला त्यानं हे शिकलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, चांगले चित्रपट पोरांनी बघितले पाहिजेत, चांगल्या नाटकांना मुलं गेली पाहिजेत, चांगली पुस्तकं त्यांच्या हातामध्ये दिली पाहिजेत.
किती पालकांच्या घरी वर्तमानपत्र येतं? हात वर करा बरं, किती जणांच्या घरी वर्तमानपत्र येतं? शब्बास, बोटावर मोजणे इतके पालक आहेत. किती पैसे लागतात वर्तमानपत्राला? 100-150 रुपये बिल येत असेल, 200 रुपये बिल येत असेल. बरं, ज्यांच्याकडे वर्तमानपत्र येतं त्यातले वाचतात किती? वाचतात, पण काय वाचतात ते मी सांगतो. पहिल्या पानावरच्या बातम्या, शेवटच्या पानावरचे गॉसिप्स आणि मधल्या पानावरती राशी, भविष्य आणि रेसिपी. रेसिपी फक्त वाचतात, करत काहीच नाहीत. त्यातला अग्रलेख किती जण वाचतात? वर्तमानपत्रात छापून येणारा अग्रलेख, त्या परिस्थितीवरती संपादकानं मांडलेलं मत, कधी आपण एकत्र बसून चर्चा केली आहे? अरे, या आठवड्यामध्ये ही महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, शिक्षण विश्वात, संशोधनाच्या क्षेत्रात घडली आहे. आपण पोरांसोबत ही डिस्कस केली पाहिजे. सुनीता विल्यम्स 150 पेक्षा जास्त दिवस होऊन गेले आज स्पेसमध्ये. किती पालकांनी आपल्या मुलीसोबत बसून चर्चा केली आहे? अरे, स्पेसमध्ये काय करतात, काय खातात, कसं झोपतात, काय स्पेस? तुम्हाला वाटतंय पोरांनी फक्त डॉक्टर, इंजिनियर व्हावं, त्याला सायन्समध्ये इंटरेस्ट असावा? मी म्हणतो आपल्याला नाही कळत, पण किमान एकत्र बसून कधीतरी चर्चा. काल परवा मुंबईमध्ये एन्काउंटर झाला. किती नागरिक शास्त्राचा अभ्यास करणारे पालक किंवा शिक्षक, विद्यार्थी एकत्र येऊन आपण कधीतरी त्याच्यावर बोललोय. पूजा खेडकर प्रकरण घडलं, IAS असणारी एक मुलगी. किती जण या विषयांवरती बोलतात? समाजातल्या चालू घडामोडींवरती आपली मतं असली पाहिजेत. मी म्हणत नाही तुम्ही ती सार्वजनिक स्वरूपात व्यक्तच केली पाहिजेत, पण चांगल्या वाईट गोष्टींच्या संदर्भात किमान आपल्यामधला संवाद, त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांची मतं ही आपण कधीतरी डिस्कस केली पाहिजेत. कुटुंबामध्ये तुमच्या गप्पांचे विषय काय आहेत याच्यावरती पोरांचं भविष्य ठरणार आहे. यान मंगळावरती, माणूस चंद्रावरती. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य, क्रीडा, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा विषयांवरती वाचलं पाहिजे, बोललं पाहिजे. पण आम्ही फक्त मार्कांमध्ये अडकून बसलोय. एवढेच पडले पाहिजेत, तेवढेच पडले पाहिजेत. आता मार्क पोराला विचारले ना तरी अंगावर काटा येतो. ते सत्कार करताना जर पोराला मार्क विचारले ते 90च्या खाली सांगतच नाही. आणि त्या पोरांचे मार्क ऐकले, आपल्याला असं वाटतं यांच्या समोर आपण पार दारिद्र्य रेषेच्या खाली होतो. मार्क मिळवा, जरूर मिळवा, पण मार्कांच्या पलीकडे जाऊन आपली मुलं त्या शिक्षणाचा आनंद घेतात का? मराठीतला एखादा धडा पोरगा वाचतोय, त्या लेखकासोबत त्याची मैत्री झाली पाहिजे. हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय, त्या कवीसोबत त्यानं संवाद साधला पाहिजे. भूगोलातले अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर उभे राहिले पाहिजेत. गणितातले आकडे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतिहासातल्या पात्रांसोबत संवाद साधला पाहिजे. आणि लॅबोरेटरीमध्ये जाऊन पोरं काही प्रयोग करत असतील तर त्या सायंटिस्ट सोबत त्यांनी गप्पा मारल्या पाहिजेत. इतकं एकरूप आपली मुलं अभ्यासासोबत होतात का? का आपली पोरं फक्त परीक्षा आल्यानंतर रात्र जागायचं, मग शिक्षकांच्या मागं लागायचं? IMP क्वेश्चन सांगा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. मग शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू म्हणले. त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाच. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? मी म्हटलं हे पडतील कसे, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी असेल? जर मार्कांच्या पलीकडे या पोरापोरींसोबत संवाद साधता येईल का? जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन मॉनिटर ठेवला ना, मग घशावर ताण नाही येत. टेक्नॉलॉजीत बदल केले पाहिजेत तर मार्केटमध्ये टिकतंय. खरं आहे. आणि तंत्रज्ञानातले बदल जर स्वीकारले नाही ना, मार्केटमध्ये टिकता येत नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा दादा? सोनी. आता सोनी आहे, पॅनासॉनिक आहे, मला वाटतं निकॉन असेल. आता कॉडॅक कुठं आहे का? आणि एक काळ फक्त कॉडॅकचा होता. कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा बाजारात, आणि त्यात 36च फोटो निघायचे. रोल असायचा, नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि फोटोग्राफरला जर विचारलं ना अल्बमचं काय झालं, 6 महिने अल्बम मिळत नव्हते.
ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत, कोणत्या नदीवर जात होतो कुणास ठाऊक. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारातून हद्दपार. माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन आम्ही जर कोणत्या कंपनीचा घेतला होता, आपण कोणत्या कंपनीचा फोन पहिल्यांदा घेतला आयुष्यात? नोकिया. त्यातही 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? का नाही आहे? डिजिटल टेक्नॉलॉजी नोकियानं, अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही आणि नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही. अँड्रॉइड तंत्रज्ञान जर नोकियानं स्वीकारलं असतं तर आज नोकियाही बाजारामध्ये टिकू शकलं असतं. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, तुमच्याहून सुरू झालं तर आपण बाजारात टिकत नाही. तुम्हाला आठवतंय का 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. काय जाहिरात होती? लाईफ बॉय है जहा. ऐकलं ना? पाठ आहे सगळ्यांची. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. मला प्रश्न पडायचा, फुटबॉल खेळणारी पोरं लाईफ बॉयनं का दाखवली असतील? ए पोरांनो, सगळे ताट बसा रे, सगळे ताट बसा. एक तरी मुलगी बोलतीये का बघा बरं. सगळे पोरं बडबड करतात, त्याच्यामुळे तुमची लग्न होत नाही. खरं आहे हा. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही तेवढं हल्ली मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातले किमान 50 जण पेंडिंग आहेत. तर आमच्याकडे एकाचं लग्न होईना, त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, म्हटलं ते मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढवून सांगायचा म्हटलं, मग लग्न जमतं. ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? लात मारील तिथून पाणी काढायला अशी ताकद पोरांनो तुमच्यात असली पाहिजे. चला आता बघूयात मुलं शांत बसतायत का मुली? आणि कॅमेरा आहे तुमच्याकडे, जे जिंकेल त्याला जाताना बक्षीस आहे. चला ताट बसा सगळे. आणि मला खात्री आहे मुली जिंकणार आहेत. बघू आता. मी सांगत होतो लाईफ बॉयची मोनोपोली होती आणि लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवलेली होती. मला प्रश्न पडायचा की लाईफ बॉयने असं का केलं असेल? पण विचारायचं कुणी? लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढं मार्केट होतं लाईफ बॉयचं. पण त्याच वेळेला लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं मला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपली कॉम्पिटिशन करिश्मासोबत आहे. फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही. त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. लाईफ बॉयनं पुन्हा मार्केट तयार केलं. या कंपन्यांना कळलं मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला बदल करावे लागतील. जगभरातली 26 विद्यापीठं 2025 मध्ये भारतात येत आहेत. या स्पर्धेत जर टिकायचं असेल आपल्यालाही बदलावं लागेल. मला सांगा कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? कोविडमध्ये प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं साहेब, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि मला नीरजजी मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असतंय काय माहीत.
ते दिवाळीलाच येत आहे. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणताय उठा उठा. मोती सामना आंघोळ करायची. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. आपल्याला मार्केटमध्ये होणारे बदल समजले पाहिजेत. जाहिरातींच्या प्रणाली बदलत आहेत त्या समजल्या पाहिजेत. आणि ह्या जर समजून घेतल्या नाही, बदलते ट्रेंड जर आपण लक्षात घेतले नाही, तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही.